जुळे सोलापुरातील वानकर नगर परिसरात असलेल्या हुंडा दुचाकी गोडाऊनला सोमवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला। पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या या गोडाऊनमध्ये काही क्षणातच आगीने विकराळ रूप धारण केले। या घटनेत अंदाजे 25 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून महापालिका अग्निशमन दलाच्या वेळेत केलेल्या कारवाईमुळे तब्बल 2 कोटी रुपयांचा दुचाकी व साहित्य साठा वाचवण्यात यश आले। वानकर नगर येथील देविका गॅस एजन्सी जवळ प्लॉट क्रमांक 314 मध्ये हे गोडाऊन आहे। सोमवारी सकाळी सुमारे 11:14 सुमारास येथे आग लागल्याची माहिती महापालिका अग्निशमन दलाला मिळाली। गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने तसेच त्याचे स्पेअर पार्ट्स आणि अन्य साहित्य ठेवलेले होते। आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते तर ज्वाळा दूरवरूनही दिसत होत्या। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधीक्षक राकेश साळुंके यांच्या आदेशानुसार होटगी नाका अग्निशमन केंद्रातील पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। जवानांनी त्वरित बचाव कार्य सुरू करत आग आणखी पसरण्यापूर्वी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले। अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांनी पाण्याचा मारा करत अवघ्या पाऊण तासात आग आटोक्यात आणली। अधीक्षक राकेश साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अधीक्षक अच्युतराव दुधाळे यांच्या नेतृत्वात जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले। त्यामुळे गोडाऊनमधील मोठ्या प्रमाणातील दुचाकी वाहने आणि इतर साहित्य आगीपासून सुरक्षित ठेवण्यात यश आले। या कारवाईमुळे सुमारे 2 कोटी रुपयांचा माल वाचल्याचे सांगण्यात आले। दरम्यान आगीत स्पेअर पार्ट्स आणि इतर साहित्य जळून अंदाजे 25 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। संबंधित ठिकाणी दुचाकींना ॲक्सेसरीज बसवण्याचे कामही सुरू असल्याची माहिती समोर आली। घटनेनंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। Now and press the bell icon. Never miss a